डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांचे 8 तास का केले? बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांच्या हक्कांसाठी नाही तर सर्व कामगार वर्गांच्या हक्कांसाठी लढणारे नेते होते. त्यांनी 1928 साली कामगार कायद्यात सुधारणा करताना भारतात 8 तास कामाचा नियम लागू केला. त्यांनी पुढे सांगितले, कामगार हा माणूस आहे, मशीन नाही. त्यालाही विश्रांती करण्याची गरज आहे. कुटुंब आणि समाजासाठी वेळ हवा आहे. म्हणून 8 तासापेक्षा जास्त काम करून घेणे हे कामगारांवर अन्यायकारक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर 8 तासाचा नियम मान्य झाला होता, तोच त्यांनी भारतात आणला. याआधी कामगारांना भारतात 12 ते 14 तास सलग काम करावे लागायचे. बाबासाहेबांनी त्यांना आळा घातला. कारखाना कायदा फॅक्टरी ॲक्टनुसार त्यात सुधारणा करून 8 तासांची तरतूद आणली. स्त्रिया व लहान मुलांचे कामाचे तास कमी केले. आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. ओव्हरटाईम, सुट्ट्या व वेतनाच्या तरतुदी, कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी त्यांनी कायदेशीर संरक्षण दिले. त्यांनी स्पष्ट सांगितले होते, 8 तासापेक्षा जास्त काम हा कामगारांवर अन्याय आहे. माणसाला जगण्यासाठी केवळ वेळच नव्हे तर विश्रांती, कुटुंब आणि स्वतःसाठी ही वेळ हवा आहे. 8 तास कामाचा हक्क हा बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणामुळे आणि कायद्यामुळे मिळाला आहे. त्यामुळे आज जर कोणतीही सरकार असले कामगारांचे तास वाढवत असेल तर ते बाबासाहेबांच्या कामगार धोरणाच्या विरोधात आहे. जय हिंद, जय भारत, सत्यमेव जयते.